चला डॉक्टर्स 11 आपले सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. डॉक्टर्स 11 हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात टीम DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा गातेस. यानंतर नेक्स्ट मॅच जी आहे त्याची दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचं. एका बाजूने टीम यंगस्टर कुडूस आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम स्वस्तिक 11 सारशी. दोन्ही संघ सज्ज राहायचे. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्यामध्ये खेळवली जाईल. दोन्ही संघ पहिल्या 3 ओव्हरची मॅच असेल आणि पहिल्या 3 ओव्हर नंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. सलामीची जोडी ती मैदानामध्ये आली आहे. ऑफिशियल स्कोरर आपल्याला लवकरात लवकर जॉईंट व्हायचंय. अरे तू लिख ना काय आला एवढं एक मॅच करायला काय. सलामीची जोडी डॉक्टर्स 11 एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कोण आहे? आयुष पाटील आणि तनिष असे 2 खेळाडू जे मैदानामध्ये आहेत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर राज दळवी पहिला बॉल घेऊन. पहिल्या बॉलवर फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिल्या चेंडूवर पहिला झटका लागलाय. फलंदाज आयुष बाद. पहिल्या विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आयुष ज्याला 0 या धावसंख्येवर गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सौम्य जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. जो कॅप्टन आहे या टीमचा सौम्य जो मैदानाच्या आतमध्ये जातोय. कारण
टीमला आता गरज आहे चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याकरता चांगले फटके मैदानातनं खेळणं आणि सध्या राज दळवी इन्फॉर्म आहे हा खेळाडू अगदी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी ती त्याच्या वतीने केली जाते आणि फलंदाजांना शांत ठेवण्याकरता त्याला जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय तिथे फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम ते त्याच्या वतीने केले जाते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. राज दळवी अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवर त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. थोडासा बाहेर ठेवलं होतं. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज राज दळवी तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र चांगला बॉल आणि इथे क्लीन बोल्ड यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज सौम्य त्याला गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. खेळाडू बाद. मोजम पटेल इथे येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आज खूप सारे प्रेक्षक वर्ग कुडूसवरनंही या स्पर्धेला वॉच करण्याकरता आलेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. विकास भाऊ मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि अगदीच प्रत्येकाशी प्रेमाचं मैत्रीत्वाचं नातं जे विकास भाऊ यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे. हसतमुख राहणारे व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रत्येकाला मदतीची गरज जेव्हाही लागते तेव्हा विकास भाऊच्या माध्यमातून ती मदत पूर्ण केली जाते. असं एक व्यक्तिमत्व आहे जे या स्पर्धेच्या पाठीशी नेहमीच उभं राहिलंय. मग बिझी शेड्यूल जरी असला तरी ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता विकास भाऊचं योगदान ते नेहमीच राहिलंय आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करतोय. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज हा यावेळेस भीमार होता आणि नोचा इशारा आलाय पंचांकडनं. 1+1 एकंदर 2 धावा ज्या राफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोचते यावेळेस 0-2 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स मिळाल्या होत्या राजनं आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे नो भीमर तो राजच्या माध्यमातून हाताळला गेलाय. राज दळवी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडनं त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर फलंदाज तनिष यावेळेस मात्र चांगला फटका खेळतोय. बॉल स्क्वेअर लेग मधनं चाललाय सीमारेषा पार. तनिषच्या बॅटमधनं हा पहिला चौकार या डावाचा. 4. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज तनिष्क ज्याला आपण पाहताय आणि बघूया तनिष्क येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करतोय. राज दळवी एक अँगल बनवणारा बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. तिथे खूप चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळते आणि तेवढा चांगला रिटर्न तोही पाहायला मिळालाय. 2 धावा त्या सुखरूपतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 8. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 चेंडूनंतर 8 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि उर्वरित 2 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे साकार केली जाईल. डॉक्टर्स 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चला गेम थोडंसं स्पीडअप करा कारण उशीर झालाय ऑलरेडी. त्यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल आहे. बॅक टू द बॉलर खेळला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या राफलकावर लागली गेली आहे.
पुढचा बॉल त्यावेळेस मात्र सिंगल करता खेळलं एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाते एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते येते एकंदर 9 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम डॉक्टर्स 11 9 या आकड्यावर. महेश गावित ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं चांगल्या पद्धतीने खेळलाय बॉल सीमारशीच्या दिशेने चाललाय थांबवणं कठीण आहे अगदी दर्जेदार कट शॉट तो पाहायला मिळालाय ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती त्या जागेचा योग्यतेनं वापर केला फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं केलं आणि हा दर्जेदार फटका तो रिथे खेळलाय चौकार परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचलेली एकंदर 13 ऑन बोर्ड 13 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं महेश गावित आहे आणि यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरच्या जागेचा योग्यतेने वापर करताना तिथे चौकार परावर्तित केलाय. डॉक्टर्स 11 अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सध्या आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज महेश गावित तो सज्ज होतोय. चांगला बॉल आहे वाईड यॉर्कर चा तिथे प्रयत्न केला गेला आणि यशस्वी ठरला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगली बॅटिंग सध्या तनिष्क जो मैदानाच्या आतनं करतोय 2 बाउंड्रीज आतापर्यंत त्यांना मैदानात खेचल्यात तो तनिष्क स्ट्रायकर एन कडे आहे त्याच्या विरोधात महेश गावित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गावित चेंडूला पाहिलंय सोडून दिलंय बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं इशारा केलाय वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 14 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 14 ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला बाकी आहे. गोलंदाज महेश गावित यावेळेस मात्र बॉलला तिथे हुक केलंय क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचलेली 15 या आकड्यावर 15 ऑन बोर्ड 15 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चं प्रगतीपथावर असताना आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेबी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या वतीने आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र कट केलाय पुण्याच्या एकदा क्षेत्र खाली निवडलंय बॉल वेगानं चाललाय सीमा रेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. आणखी एक चांगला कट शॉट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय चौकार 4. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती धावसंख्या 20 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 20-20 ही धावसंख्या दाफलकावर आहे. सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीची आपल्याला मैदानात पाहायला मिळाली.
गोलंदाजीची पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवल्या राज दळवीनं. मात्र त्यानंतर सूर गवसला बॅटर्सला. अगदी चांगल्या पद्धतीने धावत या धाफलकावर जोडल्या गेल्यात. जावेदचा बॉल बॅटची हलकीशी कडा घेताना फ्लाइंग स्लीप कडे गेलाय. 1 रन तिथे धाफलकावर जोडता येईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 21. 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हर नंतर धाफलकावर 21 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे आणि बघूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल. रोशन गावित जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बघूया रोशन या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने मारा तो त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल गोलंदाज रोशनचा. पहिल्या बॉलवर तिथे पुलचा प्रयत्न तो असफल राहिलाय. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि खेचून मारण्याचा प्रयत्न असफल राहताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो इथे आपण पाहतोय. रोशन पुढे एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपटून टाकलेला बॉल त्याला केलंय हुक. मात्र तिथे क्षेत्ररक्षक करतोय बॉलला जज आणि टिपतोय. एक दर्जेदार झेल संपवतोय बॅटर तनिष्कचा खेळ. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. प्रथमेश आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता क्रमांक 5 वर त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. 3 विकेटचं पतन आतापर्यंत होत असताना पाहायला मिळालं. या डावातील अजूनही 4 चेंडू ते शिल्लक आहेत. प्रथमेशला इथे आल्या आल्या मैदानात मोठे फटके खेळावे लागतील कारण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त रन्स त्या घेण्याचा प्रयत्न त्याला मैदानात करावा लागेल. चांगला बॉल आहे. थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर एकही धाव ती आतापर्यंत रोशनने खर्च केलेली नाही आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय बॉलला. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे 1 रन जी धाफलकावर जोडली जाईल. ज्याच्या मदतीनं धावसंख्या 22. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका तो डॉक्टर सिलेवन या टीमला गरजेचा आहे. 30 या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल जी लढण्याजोगी टोटल असेल ज्याबरोबर तुम्हाला फाईट करता येऊ शकते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. त्यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा सुरक्षित पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या दुहेरी धावसंख्येनं धाफलक 24 धावा. एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मागची कित्येक वर्ष अविरत ही स्पर्धा सुरू आहे आणि अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू आहे. या स्पर्धेचा बोलबाला जो संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारण या स्पर्धेत खेळण्याकरता खूप सारे खेळाडू जे उत्सुक असतात. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि त्यानंतर धावसंख्या धाफलकावर लागली गेली आहे ती एकंदर 24-24 विजयाकरता 1-25 कशा पद्धतीने पूर्ण केले जातील हे ऐकवण्याकरता कुणाल मुकाशी जे आपल्यासोबत जोडले जातील. मात्र तत्पूर्वी करूया टॉस. एका बाजूने टीम स्वस्तिक 11 सारशी आणि त्यांच्या विरोधात टीम यंगस्टर कुडूस. दोन्हीही कॅप्टन आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा. आपल्यामध्ये टॉस केला जाईल.
चला टीम डॉक्टर्स 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोन बॅटर टीम डीकेपी स्पोर्ट्स पाहुणे पाडा. आपण दोन बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. विजयाकरता 25 धावांचं आव्हान असेल आणि या 25 धावा त्या कशा पद्धतीने केल्या जातील हे पाहावं लागेल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. टॉस करण्याकरता जोएफ पटेल आपणास विनंती करतो की आपण जोएफजी पटेल आपण टॉस करण्याकरता इकडे यायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे विजयाकरता येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 25 करायचे आहेत. डॉक्टर 11 आणि त्या विपक्षात टीम डीकेपी स्पोर्ट्स पाहुणे पाडा ही मॅच मैदानात रंगती. आजचा या स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिमचा दिवस आहे. तिथे एक गाव एक ओपन या माध्यमातून 10 टीम ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर ना गोलंदाज षटक क्रमांक 1 करिता सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडवर महेश गावित. रोशन जो बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे स्ट्रायकर एंडवर. जाऊयात मॅचच्या दिशेने. विजयाकरता 25 करायचे आहेत. पहिला बॉल इट्स अ वाईट बॉल. एसटी रक्षकानं अपील केली होती. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे विजयाकरता 25 करायचे आहेत. पहिला बॉल तो वाईट टाकलाय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलाय. बॉलला फेकून दिलाय. 6 धावांन करता षटकारा करता. हॅलो हॅलो चिक पुढचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण ते इथे केलं जात आहे. फेकी येते बॉलची एक कंप्लीट होती. हॅलो हॅलो आपण इथे टॉस करतोय. जोएफ पटेल आपल्या सोबत आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस तो केला जातो. यंगस्टार कुडूस आणि स्वस्तिक 11 सारशी ज्यांच्यामध्ये कॉइन स्पिन केला जातोय. देवानंद थळे साहेब असा कॉल केला होता आणि इथे सारशी संघ नाणेफेक जिंकतोय. जोएफ पटेल एक असं व्यक्तिमत्व आहे ना, क्रिकेट जरी खेळला नसेल तरी खूप दर्जेदार क्रिकेट म्हणजे नाजिम गुल्लीचे अगदी जवळचे मित्र म्हणून जोएफ पटेल यांची ओळख आहे. जोएफ कसं वाटतंय ज्या पद्धतीनं स्पर्धेचं हे आयोजन नियोजन केले आणि ज्या पद्धतीने कुडूचे 2 संघ क्वालिफाय झालेत, खुशी तर नक्की असणार आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? सबसे पहले तो मैं आपका शुक्रगुजार हूँ कि आपने इतना बेहतरीन मुझे मौका दिया और सबसे ज़्यादा थैंक्सफुल मैं कर रहूँगा धनेश भाई का, जो हर साल मुझे इनविटेशन भी देते हैं और अल्हम्दुलिल्लाह मैं उनके इनविटेशन पे यहाँ पे आता हूँ. मैं पूरे वाड़े तालुका में हर जगह मैच रहती कहीं जाता, सिर्फ और सिर्फ इसी टूर्नामेंट के लिए 2-3 दिन कंटिन्यू देता हूँ. बहुत बहुत शुक्रिया और इनके जैसा आयोजन नियोजन शायद ही कोई कर सकता है. थैंक यू वेरी मच. थँक्यू जोएफ भाई. इथे टॉस जिंकलाय सारशी संघ, निर्णय काय असेल?
फिल्डिंग. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. इथे टॉस झालाय आणि टॉस जिंकून सारशी संघानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चौयात मॅचच्या दिशे पॉवर प्ले मधला पॉवरफुल स्ट्रोक मिलिंद बागुल साहेबांच्या बॅनरला हा सलामी देणारा चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कार्ड वर जाऊन या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षकांना आधी आपण सन्माननीय संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राईज पाहताय प्रत्येक झेलला आणि आता ते 700 होणार आहेत. स्वर्गीय नुमानभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जोएब जहूर पटेल यांच्याकडनं प्रत्येक कॅच करता प्रेक्षकांकरता 200 रुपयाचा कॅश प्राईज आजचा संपूर्ण दिवस असेल. अगदी नामी संधी आहे. जो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत असेल ना घरी, आता तुमची ग्राउंडवर येण्याची वेळ झाली आहे. कारण की एका कॅच मागे आता 700 रुपये ते इथे दिले जातील. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे रोशन करता पुढचा चेंडू. पुढचा बॉल ज्याला फेकून दिलाय आणि इथे एक कॅच कॅरी केलाय. चला प्रेक्षक या लगेच संदीपजी पाटील साहेब SP यांच्या माध्यमातून 500 रुपये व तसेच 200 रुपये जे आलेत स्वर्गीय नुमानजी पटेल साहेब यांच्या स्मरणार्थक जोएब भाई यांच्या माध्यमातून 200 रुपये म्हणजे 700 रुपये आणि एक सावली क्रिया